मित्रांनो, मालवण फॅमिली ट्रिपच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आम्ही आलो आहोत मोरया बीच रिसॉर्ट, जे वायरी बीचला लागूनच असलेली प्रॉपर्टी आहे आणि हे मालवण सिटी पासून जवळपास 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावर आहे। तसेच मुंबई पासून 450 किलोमीटर आणि कोल्हापूरहून 160 किलोमीटर अंतरावर आहे। कुडाळ हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, त्यामुळे मुंबईपेक्षा कोल्हापूर पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे रिसॉर्ट जवळ असल्यामुळे येथे शक्यतो वीकेंडला मुंबई पुण्याच्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। इथे पोहोचल्यावर आपल्याला वेलकम ड्रिंक देण्यात येते। तर इथले रूम स्वच्छ आहेत, प्रशस्त आहेत, अगदी वेल मेंटेन आहेत। टॉयलेट सुद्धा स्वच्छ आहेत। इथे तुम्हाला एसी नॉन एसी असे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत। त्याचबरोबर एकाच कॉटेजमध्ये तुम्ही एक्स्ट्रा पर्सन सुद्धा ॲड करू शकता। तसं बुकिंग करताना तुम्हाला त्यांना इन्फॉर्म करावं लागेल। या रिसॉर्टबद्दल सांगायचं झाले तर हे रिसॉर्ट अगदी बीचला लागूनच आहे, म्हणजे बीच टच आहे। तसेच रिसॉर्टमधून बीचला जाण्यासाठी वाटसुद्धा आहे। त्याचबरोबर रिसॉर्टच्या बाहेर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे। रिसॉर्टमध्ये प्रवेश केल्या पॉझिटिव्ह वाईबचा अनुभव नक्की येतो। त्याचबरोबर मोकळ्या जागेत आजूबाजूला कॉटेजेस आहेत। जवळपास 22 रूम उपलब्ध आहेत आणि 100 पेक्षा जास्त माणसांची येथे सोय होऊ शकते। कॉटेजेसमधून बाहेर आल्याला आपल्याला समुद्राचे दर्शन घडते। एकूणच रिसॉर्टचा संपूर्ण परिसर खूपच सुंदर आहे। इथे जेवणाची सोय सुद्धा योग्य आहे। रिसॉर्टच्या आवारामध्ये डायनिंगची सोय केलेली आहे। तुम्ही बाहेरून क्वांटिटीमध्ये फिश विकत आणून तुम्ही या रिसॉर्टच्या किचनमध्ये बनवायला देऊ शकता। ते तुम्हाला व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने बनवून देऊ शकतात। त्यामुळे रिसॉर्टमध्ये सुद्धा तुम्हाला हवे तसे व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेता येतो। इथल्या जेवणाची चव सुद्धा अगदी उत्तम आहे। इथे सकाळी मस्तपैकी ब्रेकफास्टची सोय केली जाते। इथूनच सरळ पायवाट म्हणजेच रिसॉर्टच्या गेटमधूनच आपल्याला समुद्र किनाऱ्याचे दर्शन होते। रिसॉर्टच्या परिसरामध्ये भरपूर मोकळी जागा असून त्या जागेत खूप सारी नारळाची झाडे आहेत। इथला समुद्र किनारा खूपच सुंदर आहे। ह्या समुद्र किनाऱ्यावर माती गोल्डन कलरची आहे। हा बीच प्रायव्हेट असल्याचे भासवते, त्यामुळे फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे। मुख्य म्हणजे हा समुद्र किनारा सुरक्षित आहे। संध्याकाळच्या वेळेला इथला समुद्र आणखीनच सुंदर भासवतो, कारण येथे होणारा जो सनसेट आहे त्याचे दृश्य हे खूपच सुंदर आहे। तर मित्रांनो, तुम्ही मालवणला आहात आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी नाही केली तर काय फायदा। त्यासाठी आपल्याला इथूनच जवळ असलेला दांडी बीच आहे। तेथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स पाहायला मिळतात, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता। तसेच सकाळच्या वेळेत तुम्ही डॉल्फिन राईडला जाऊ शकता। 6:30 ते 10:30 डॉल्फिन पाहण्यास बेस्ट टाईम आहे। वीकेंडला येथे भरपूर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। शिवाय स्कुबा डायव्हिंगची राईड करायची असल्यास आपल्याला बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्याला नेण्यात येतं। इथून मालवणच्या किल्ल्याचे अद्भुत दर्शन घडते। फिरण्यासाठी ह्या प्रॉपर्टीपासूनच बरेच पर्यटन स्थळ आहेत, जसे की मालवण जेटी, सिंधुदुर्ग किल्ला, गोल्डन रॉक गार्डन हे मालवणमधील प्रेक्षकांचे प्रसिद्ध स्थळ आहे। इथे 5 रुपयामध्ये एंट्री फी आहे आणि इथे आपल्याला खूप छान दृश्य पाहायला मिळतात। तसेच देवदर्शनासाठी भद्रकाली मंदिर जे रेवंडी येथे आहे, रामेश्वर मंदिर, श्री जय गणेश मंदिर अशा अनेक स्थळांना आपण भेट देऊ शकतो। तसेच वायरी बीचला लागूनच मोऱ्याचा धोंडा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या अगोदर ह्या धोंड्याची पूजा केली होती। तर त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। मोरेश्वर जे आहे देवस्थान ना
हे जुनं पौराणिक आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला तेव्हा ह्या किल्ल्याचं बांधण्याच्या अगोदर ह्या मोरेश्वर देवाचं पहिलं भूमिपूजन केलं आणि नंतरच सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवाजी महाराज पोचले. असा जुना इतिहास आहे आणि ते रोजच्या रोज दरवर्षी आपण महापूजा वगैरे असते इथे. स्थानिक लोक रोजच्या रोज सकाळी आपल्या इथे येऊन पूजन करतात. स्थानिक लोकांचं ग्रामदैवत आहे आणि ह्या देवाला आपण इकडची स्थानिक लोक, मासेमारी लोक जेव्हा आपली नौका पाण्यामध्ये सोडायची असते तेव्हा ह्या लोकांना देवाला नारळ अर्पण करूनच आपली बोट पाण्यामध्ये सोडतात. असं जुनं पारंपरिक लोकांचं असं हे आहे की ते समुद्रामध्ये जर आपली बोट सोडायची असेल ह्या देवाला पहिलं गोड नारळ पदार्थ असे गोड ठेवावं लागतं, नंतरच बोट पाण्यामध्ये सोडतात. आणि दुसरी गोष्ट इथे जे ह्या नावाने लोकांचे मोठमोठे व्यवसाय आहेत. आता माझं स्वतःचं जे हॉटेल आहे मोरयाच्याच नावाने हॉटेल्स आहे आणि इथे मला भरपूर रिस्पॉन्स भेटलेला आहे मोरयाच्या नावाने. तर मित्रांनो, तुम्ही एकदा तरी हा मालवणमधील जो वायरी बीच आहे तो बीच नक्की बघायला या. आणि वायरी बीचवर जर येत आहेत तर मोरया बीच रिसॉर्टमध्ये नक्की राहायला या. हा रिसॉर्ट खरं खूपच सुंदर आहे, विशेष म्हणजे फॅमिलीसाठी तसेच ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत अशा लोकांसाठी हे एक अगदी योग्य ऑप्शन आहे. येथे तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बरोबर राहण्यासाठी बेस्ट पॅकेज मिळेल. या रिसॉर्ट संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि तसेच मित्रांनो, जर मागील एपिसोड तुम्ही पाहिले नसेल तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशनचं व्हिडिओ पाहायचं असेल आणि कोकणातील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.